नामदेव शास्त्री ऑफिशियलला सबस्क्राईब करा. सिद्धांत ऐका, आनंदी, निर्भय व सुखी व्हा. धन्यवाद. आणि आकुंचन भाग आहेत, पण ज्याची जाणीव निर्माण होते ते मन आहे. मन अशी कल्पना करत राहतं. म्हणून काल मनाच्या विषयी सांगितलं. जगद्गुरु तुकोबारायांचं मत, ज्ञानोबारायांचं मत दोन्ही एकत्रित करून सांगितलं. मनाला मित्र केल्यानंतर, मनावर अंकुश ठेवल्यानंतर किंवा मनाशी संवाद केल्यानंतर परमार्थ थोडा सुगम जातो. जगद्गुरु तुकोबारायांचं वाक्य फार सुंदर आहे. थोडे आहे चित्त सहाय्य झाली. तुमचं मन तुम्हाला जर सहकार्य करत असेल, फार गोड शब्द आहे. तुमचं मन जर तुम्हाला सहकार्य करत असेल तर परमार्थ फार थोडा आहे. फार आयुष्यभर करण्याची गरज नाही, पण चित्त सहकार्य होत नाही, चित्त साथ देत नाही. आपली अडचण निर्माण होते. चांगले विचार आपल्याला कळतात, चांगलं जीवन आपल्याला कळतं, चांगली व्यवस्था आपल्याला कळते, परंतु चित्त जे आहेत सहकार्य देत नाही, बगावत करतं. काल आपण विचार केला. आणि राहिलेला जो विचार आहे प्रतिभेचा, बुद्धीचा, तो थोडा परतंत्र आहे. मन आपल्या ताब्यात आहे, नियंत्रण आपल्याला करायचं आहे. परंतु विचाराची शैली अशी की विचार घेणार कुठे. विचार बुद्धीत जन्माला येत नाही. बुद्धीची जी परतंत्रता आहे ती समजून घ्या कशी. बुद्धी समजदार आहेत, पण समजूत येणार कुठून. विचारवान बुद्धी आहेत, पण विचार येणार कुठून. हे दोन भिन्न भिन्न प्रकार आहेत. बुद्धी शब्दाचा अर्थ विचार ग्रहण करण्याचं सामर्थ्य, वैचारिक पात्रता, अंकुश ठेवण्याची शक्ती म्हणजे बुद्धी आहे. पण विचार हे परतंत्र असतात आणि विचाराचं संक्रमण इतकं वाईट आहे. ज्याच्या संपर्कात जाल त्याच्या विचाराचा प्रभाव पडतो. वाईट माणसाच्या जर बरोबर तुम्ही राहिलात तर तुम्हाला कळत नकळत तेच संस्कार होतात, तीच भाषा येते, तेच शब्द येतात, तीच कृती येते, तेच जीवन येते. चांगल्या माणसाच्या संपर्कात राहिलात तर तेच परिस्थिती, चांगले शब्द येणार, चांगलं बोलणं येणार, चांगली वाक्य येणार, चांगल्यामध्ये मन रममान येणार. आणि जीवनाचा खरा अर्थ विचार आहे. जीवन म्हणजे केवळ जेवण करतो आपण म्हणून नाही, कल्पना करतो म्हणून नाहीये. जीवन शब्दाचा अर्थ आहे विचार, जाणीव. हा अंतिम टप्पा जरी नसला तरी अंतिम टप्प्याकडे जाणारी पायरी जरूर आहे. विचार करण्याची पायरी आहे. मग विचार म्हणजे काय, कशा करता करायचा असतो. कुठल्याही पदार्थाचा अंतिम शोध, त्याचं तत्व तुम्हाला माहिती पाहिजे. जगद्गुरु तुकोबारायांनी जो जीवनाचा अभ्यास केलेला आहे तो या पद्धतीने अभ्यास केलेला आहे. विषयामध्ये आनंद आहे, क्षणिक का होईना आनंद विषयामध्ये आपल्याला मिळतो, परंतु त्याची अंतिम परिणती, तो आनंद टिकत नाही. आणि त्या आनंदाकरता जे व्याज भरावं लागतं, जे आपल्या जीवनातलं मुद्दल जातं, ते महाभयंकर आहे. काही शब्द जरा पकडण्याचा प्रयत्न करा. आनंदाविषयी जगद्गुरु तुकोबाराय किंवा संत यांचं मत नाही. त्या आनंदासाठीच परमार्थ करतायत. समाज किंवा व्यक्ती आनंदापासून परावृत्त व्हावी हा काही साधू संतांचा हेतू नाहीये. निर्भेळ आनंद मिळावा हा येतो. खेळण्यामध्ये मुलाला आनंद येतो, पण शिक्षणानंतर मरेपर्यंत आनंद राहील हे त्या मुलाला समजत नाही, म्हणून आई समजून सांगते. खेळण्यामध्ये तात्कालिक आनंद आहे, अभ्यास करण्याची गरज नाही, मन लावण्याची गरज नाही. क्रिकेट असेल, विटीदांडू असेल, मुलं लगेच खेळायला जातात आणि खुश होतात. आईने जर सांगितलं की जा थोडं 10 मिनिटं खेळून ये, त्यांना असं वाटतं की जगात माझ्या आईसारखी चांगलीच नाही. पण 10 मिनिटं खेळायला गेल्यानंतर पुन्हा आई पाहिजे ते द्यायला तयार आहेत. पण जरा अभ्यास कर, बस खोलीमध्ये बस,
लक्षात येते का? मग त्यावेळेस तीच आई जरा बरोबर वाटत नाही, जरा ते रडणार, रुसणार. अनुकूलता आणि प्रतिकूलता ही मानवी जीवनातली कथा आहे. कोण अनुकूल आहे आणि कोण प्रतिकूल आहे? आजचं जे जग आहे ना, हे जग अनुकूलता दाखवतं. त्या अनुकूलतेला सुविधा असं म्हणतात. एसटीने जाण्याच्या ऐवजी तुम्ही गाडीने जाता, एक सुविधा आहे. त्याच्यामध्ये लक्झरी कारने जातात, ती एक सुविधा आहे, अनुकूलता आहे. पण त्याचा जो मोबदला आहे, विषयांचा जो मोबदला आहे, तो इतका वाईट आहे आणि त्याचा परिणाम चुकीचा होतो. याला म्हणतात विचार. साधू संताला आनंद पाहिजे, पण तो ठोस आनंद पाहिजे, ज्याच्यामध्ये दुःखाचा लेश नाही, ज्याच्यामध्ये दुःख नाही. ह्या आनंदाची त्यांना इच्छा आहे. आनंद पाहिजे, आनंदाबद्दल वाद नाहीये, निर्भेळ आनंद. आणि मग ते आनंद शोधत असताना काही योग मार्गाकडे जातात, काही ज्ञान मार्गाकडे जातात. रुचीनाम वैचित्र्यात द्विजकुटीला नाना पथजुषाम. काही लोक अवघड मार्गाकडे जातात, पण आनंद सापडतोच असा नाही. आनंदाची अभिव्यक्ती होतेच असं काही सांगता येत नाही. म्हणून गाथा आणि ज्ञानेश्वरी या शब्दाचा अर्थ आहे आनंदाला प्राप्त झालेले संत, त्याचं अनुकरण करणं म्हणजे त्यांच्या मार्गाने चालणं. मार्ग दावून गेले आधी दयानिधी संत ते, तेनेची पंथे चालो जाता न पडे गुंता कुठे काय. जाऊन आलेल्या माणसाला विचारणं उत्तम, पण जो गेलाच नाही त्या मार्गाने आणि तोच जर मार्ग सांगायला उभा राहिला की या मार्गाने आनंद मिळतो, या मार्गाने आनंद मिळतो, काय फायदा आहे त्याचा? त्यामध्ये काय तथ्य, काय आनंद, काय त्याचा? जो गेलेलाच नाही आणि तो उभा आहे, या मार्गाने जा आनंद मिळेल, या मार्गाने जा. असे संसारामध्ये अनेक प्रकारचे संत, दार्शनिक आणि पंथ निर्माण झालेले आहेत. ते गेले कुठं नाही, पण लोकांना आनंद पाहिजेत म्हणून ते पाठवत आहे. उपनिषदामध्ये या बाबतीमध्ये खूप सुंदर सांगितलेले आहे. अविद्याया मंतरे वर्तमाना स्वयं धीरा पंडितम मन्यमाना. यमराज आपल्या नचिकेताला सांगतो, यमराज आहे बरं, मृत्यूदेवता, की मी या जगामध्ये असे बरेचसे मूर्ख माणसं पाहतो की ज्यांचं जगणं अविद्येमध्ये आहे, पण ते स्वतःला पंडित समजतात. अविद्याया मंतरे वर्तमाना स्वयं धीरा, स्वतःला धीर समजतात. पंडितम मन्यमाना. पण त्यांच्या मागे जाणारे जी लोक आहेत त्यांच्याकरता शब्द फार गोड वापरलेले आहेत. असे फसवणारे जे साधू संत, अध्यात्मातली लोक जे आनंदाची अभिव्यक्ती दाखवतात, गंधर्म्यमाना पर्यंती मूढा अंधे नैव नियमाना यथांधा. अंधे नैव नियमाना. एखादा आंधळा पुढे चाललेला आहे आणि त्याने 10-12 आंधळे पाठीमागे घेतले आपल्या, ते पुढचा आंधळा जाणारच आहे, पण पाठीमागचे सुद्धा गेल्याशिवाय राहणार नाही. कारण की पुढच्याला काही दिसत नाही. पण एक शास्त्र असं आहे, पुढं चालणारा जो आंधळा आहे ना, त्याच्या मागे जर 10-12 आंधळे असले ना, आकारण पुढच्याला शानपण आल्यासारखं वाटतं. त्याला असं वाटतं की माझ्या मागे चाललात ना, मग मी कुणीतरी आहे आंधळच, त्याच्याही मागे आंधळच आहे. मग त्याला नेतृत्व मिळाल्यामुळे ते आंधळ नेतृत्व जीवनामध्ये. जगद्गुरु तुकोबारायांनी या वेदाच्या शब्दांचा खूप सुंदर अनुवाद केलेला आहे गाथ्यामध्ये. आंधळ्याच्या पाठी लागले आंधळे, घात एके वेळे मागे पुढे. घात आहेच, पहिला लवकर पडेल, जो 10वा नंबर असेल तो जरा उशिरा पडेल, पण पडल्याशिवाय राहणार नाही. प्रश्न हा नाही आहे विचाराचा. प्रश्न असा आहे, त्याच्या मागे जीवन बर्बाद झालं त्याचा हिशेब कोण देणार? जे क्षण चुकीच्या माणसाच्या मागे आपण घालवले, आयुष्यातलं तारुण्य ज्या साधनेसाठी गेलं ते रिटर्न येत नाही, कधी आयुष्य परत येत नाही. तुम्ही चुकलात म्हणजे आई बाप माफ करू शकतात, निसर्ग कधी माफ करू शकत. निसर्गाचा नियम नाही मार्ग, आणि निसर्गात अशी कुठलीही व्यवस्था नाही की गेलेले दिवस परत यायचे. चूक झाली. निसर्ग कधीही कुणाला माफ करत नाही. निसर्ग जो जाणकार आहे
अगोदरच सावध असणं याचं नाव आहे निसर्ग. हे असं आहे, या अशा पद्धतीने होणार. 600 कोटी माणसं आहेत जगामध्ये. निसर्गाचा नियम एकच आहे. तुम्ही कुठल्याही पंथात जा, कुठल्या धर्मात जा, कुठल्या क्षणामध्ये जा. म्हणून जगद्गुरु तुकोबारायांचं म्हणणं आहे, दिवसातून एकदा विचार करू नका, क्षणोक्षणा हाची करावा विचार, तरावया पार भव सिंधू, नाशिवंत देह जाणार सकळ. फार गोड शब्द. देह हा नाशिवंत आहे. नाशिवंत शब्दाचा अर्थ नासणारा. नासणं खूप सुंदर व्याख्या आहे. नचिकेताने आपल्या शरीराविषयी खूप सुंदर सांगितलेलं आहे. धान्य ज्याप्रमाणे जन्माला येतं, नाही काढलं तरी समाप्त होतं, काढलं तरी समाप्त होतं. शरीर चांगलं राहिलं तरी जाणार आहे, नाही ठेवलं तरी जाणार आहे. एक 90 वर्षाचा महात्मा परिचय झाला. मला त्यांनी सांगितलं की माझा एकही दात पडलेला नाही आणि अजूनही मी तरुण प्रमाणे राहतो. 90 वर्षाचा. मी म्हणलं तुम्हाला काय वाटतं? नाही म्हणे माझ्या ताकद आहे. 90 वर्ष असलं तरी काय झालं, एकही दात पडलेला नाही माझा, अजूनही मी तसाच आहे, तरुण आहे. मी म्हणलं हा तुमचा अभिमान आहे. ज्याचे दात पडलेले आहेत त्यांनी काही हाताने पाडलेले आहेत का? ज्यांच्यातली क्षमता कमी झाली त्यांनी काय अंगातून ताकद बाहेर काढून टाकलेली का? ती जाऊ नये अशी सर्वांची इच्छा असते, पडू नये अशी इच्छा असते. एखादं मशीन जरा 2 दिवस जास्त चाललं म्हणजे काही त्यांनी अभिमान करायचा का? इतरांपेक्षा तुमचं थोडं जास्त आहे, जाणार नाही का ते सांगा. तुम्ही टिकलात हे ईश्वराला धन्यवाद द्या की चांगली मशीन भगवंतानी दिली, पण जाणार नाही असं नाही. जाणार सगळं. नुसतं शरीर जाईल असं नाही, शरीराबरोबर जेवढी नाती आहेत, सगळे प्रकार आहे, सगळं जाणार आहे. माझा शब्द नीट आहे का? की जायच्या टायमाला जर तुम्हाला कळालं ना, मग काही परमार्थाचा फायदा होत नाही. जायच्या टायमाला कळालं नाही पाहिजे. डिस्टर्ब करू नका. ज्यावेळेस शरीर जायला आलेलं आहे आणि मग तुम्हाला कळालं, काही परमार्थाचा काही फायदा होत नाही. खड्ड्यात पडल्यानंतर जर तुम्हाला कळालं की मोठा खड्डा होता, आता काही त्याचा उपयोग नाही. एक चित्र उभं केलेलं ज्ञानोबारायांनी 7व्या अध्यायामध्ये, फार सुंदर आहे. कोणी एक माणूस असं जलद गतीने पळायला लागलेला आहे, अतिशय वेगवान पद्धतीने पळतोय तो, आणि पडायच्या 2 पावलं अगोदर कोणी एक काकुळती, ज्ञानोबारांचे शब्द आहेत, काहीतरी पाठीमागं लागला असेल, कोणी एक काकुळती पळता पवन गती, वाऱ्याच्या वेगाने पळतोय तो, आणि 2 पावलं अलीकडे त्याला कळालं की पुढं खड्डा आहे. 2 पावलं अलीकडे रुकू शकतो का स्वतःला? 2 पावलं अलीकडे कळालं त्याला की पुढे खड्डा आहे. दुपावली आवची ती कुवा माझी पडला, तया पडनिया आरवते. ज्ञानोबा सांगतात, 2 पावलं अगोदर कळालं की पुढं खड्डा आहे, तो रोखू शकत नाही, पडण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. कधी कळालं? याला म्हणतात विचार, याला म्हणतात जीवन. सगळं जीवन जगून झालं आणि मग जर तुम्हाला ईश्वराची आठवण आली तर ती तपश्चर्या करण्याकरता लागणारी ऊर्जा, लागणारी शक्ती जर तुमच्यामध्ये नसेल तर कसा ईश्वर तुम्हाला प्राप्त होईल, कसा आनंद प्राप्त होईल? तो जीवनाचा अंतिम भाग आहे. म्हणून विचार. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, वेळेतच सावध झालं पाहिजे. तुकोबारायचे असे अनेक अभंग आहेत. साधू संत, आणि साधू संत सुद्धा आहे ना, जागच चालतात. साधू संत काही हातात ब्रह्म देत नाही. जगजोगी जगजोगी जाग जाग बोलती, जागे व्हा जागे व्हा. का जागे व्हा? आयुष्य खातो काळ, सावधान. फार गोड शब्द आहे. बोर्ड लावलेले असतात ना, घाट सुरू होत आहे, सावधान. आयुष्य खातो काळ.
पाट्या आहेत, आवेर करायचा नसतो त्या पाट्यांचा, ते जाणीवपूर्वक लिहिलेले आहे. जर तुम्ही बेसावध असाल तर तुम्हाला त्या पाट्या सावध, पाट्याचं काही नुकसान होत नाही, तुम्ही वाचा नाही तर नाही वाचा. एकदा आम्ही असं प्रवास करत होतो रस्त्याने, काय काय लिहिलेलं असतं कोणाच्या गाडीवर तुम्ही काही अनुभव सांगता येत नाही. काय जे मनाला वाटलं ते लिहितात, आणि विशेष करून ट्रक असेल तर एखादा शेअर लिहिलेला असतो. काही काही ट्रकच्या मागे लिहिलेलं असतं पीछे हट, जगह मिळणे पर साईड दिया जाएगा. असं काही. ते लहान मुलांच्या गाड्या होत्या, म्हणजे पोरं बसले होते कॉलेजचे, फार वेगात. लहान मुलांना जे शरीर आहे ना ते असं विनामूल्य मिळालेलं असतं. त्यामुळे पोरांना जाणीव नसते कुठं खरचटलं, कुठं लागलं, कुठलं आपटलं. काही शरीराला काही मोल दिलेलं नसतं, त्याने मिळालेलं असतं, ते आई वडिलांनी वाढवलेलं असतं. त्यामुळे ते आत्महत्या करायला लगेच तयार असतो माणूस. पण 90 वर्षाचा म्हातारा किंवा 80 वर्षाचा म्हातारा कधी आत्महत्या करण्याच्या भानगडीत पडत नाही. जरी सुनीनं खायला नाही दिलं तरी, मुलगा रोज शिव्या देत असला तरी, त्याला विचारला, रे एवढं दुःख आहे तुझ्या पाठीमागं, मेलेलं बरं त्यापेक्षा. सगळं बरोबर आहे म्हणतो, पण जगण्यात जो आनंद आहे तो कुठेच नाही. तो मुलांना काही कळत नसते या बाबतीमध्ये, लगेच आत्महत्या करायला तयार होतो. आणि त्यांनी त्यांच्या गाडीच्या मागे लिहिलं होतं, मोठी चांगली गाडी होती भारीपैकी, आता कसं वाटतं लिहिले बोर्ड. त्याला काय आता काय पोरच म्हणल्यावर तर काय लिहिते त्यामध्ये. त्यावेळेस मी आपल्या परिसरामध्ये येत होतो कीर्तन वगैरे करायला, 10-15 वर्षापूर्वी आमची ती शेअर असायची. ते आम्हाला ओव्हरटेक करून गेले. एक तर मी अगोदरच फास्ट चालायचो त्या काळामध्ये, आम्हालाही ओव्हरटेक करून गेलो. आणि पोरं येते ओव्हरटेक करून गेल्यानंतर मला स्टार्टा करतात, आता कसं वाटतंय. लिहिलेलं आहे पुढे त्यामध्ये काय. आम्ही त्या टायमाला आमच्या पाठीमागे लिहिलो होतो, वाचावी ज्ञानेश्वरी. कधी कुणाला ओव्हरटेक केली, तिने जर गाडी पाहिली की त्याला चांगला संदेश मिळाला पाहिजे, वाचावी ज्ञानेश्वरी. पुढे गेले की ते लोक वाचायचे ज्ञानेश्वरी. एकदा RTOने पाठलाग केला, गाडी जरा वेगात होती, त्याला वाटलं गाडी एवढ्या वेगात चालली म्हणजे निदान काहीतरी माल त्याला असला पाहिजे, नाही एवढ्या वेगात जायचं काय करायचं. त्या RTOने गाडीचं पाठलाग केला आमच्या. जसं तो माझ्या जवळ आला त्यांनी वाचलं, वाचावी ज्ञानेश्वरी. तो म्हणलं याच्या मागे लागून काही फायदा नाही. त्याला काय आता काय सांगणार त्याला. मैल 2 मैल पुढे गेला, असं जो वळणाचा एक, जसं मी सांगितलं तुम्हाला, वळण होतं आणि असं पूल होता, ते पुलावरच डायरेक्ट गाडी खाली. आम्हाला काही माहित नाही, आम्हाला ओव्हरटेक करून गेलेला होता. कोणीतरी गाडी खाली पडली म्हणून पाहिलं, त्यात लिहिलेलं होतं, आता कसं वाटतं. जीवनाचा अर्थ कळालेला नाही. जीवन संपल्यानंतर जर तुम्हाला कळत असेल, दृष्टी कमी झाल्यानंतर जर कळत असेल, मग काही फायदा नाही. जे उत्तर आयुष्य जे साधू संतांनी सांगितलेले आहे ते फार वेगळ्या पद्धतीने सांगितलेले आहे. जेवढं तुम्ही जीवनभर कमवलेलं असतं ना, त्या कमवल्याचा आनंद घ्यायचा मार्ग म्हणजे उत्तर आयुष्य. ज्ञानोबांनी एक दृष्टांत दिलेला आहे. जी गाय बैल वगैरे जे असतात तर ते असं पोटभर खातात आणि मग ते एका ठिकाणी बसतात. बसल्यानंतर दात चालू असतो, जुगाली म्हणतात त्याला, रवंत म्हणजे काय, ते आतमध्ये आहेत, तेच थोडं थोडं येतात आणि त्याचं असं पिष्टमय पदार्थ करत राहतात. तसं वयोवृद्ध अवस्था, जे जे तुम्ही जीवनात आनंद घेतलेला आहे, तर वयोवृद्ध अवस्थेमध्ये शांतपणाने बसणे आणि जीवनाचे अनुभव, जीवनाच्या चांगल्या गोष्टी रवंत करणे, याचं नाव म्हातारपण. कटू अनुभव असतील, चांगले अनुभव असतील, वाईट अनुभव असतील, पण ते रवंत करण्यामध्ये, जो रवंत शब्दाचा नीट अर्थ का, बाहेरून काही खायचं नाहीये, जे खाल्लेलं आहे त्याचा रवंत आहे. जे अनुभव घेतलेले जीवनामध्ये आणि रवंत करण्यामध्ये जो एक आनंद असतो, जे एक सुख असतं, ते वेगळं सुख असतं. जीवन छोटं असतं, 2-3 अनुभव सुद्धा तुम्हाला मरेपर्यंत पूर्ण होतात. द्वारकेवरून एक संत
भगवान श्रीकृष्णाला भेटून भगवान श्रीकृष्णाचा निरोप घेऊन जिथे भगवंताचं बालपण गेलेलं आहे वृंदावनामध्ये येतात. कृष्णाला भेटून गेल्यामुळे असे वयोवृद्ध झालेले नंद बाबा आणि यशोदा, एकदम वयोवृद्ध, सगळं पिकलेले केस आहेत, नंद बाबा बसलेले, तेच घर आहे. आणि कुठे कृष्णाचं बालपण गेलेलं आहे, कशा रीतीने भगवान श्रीकृष्ण इथे राहिले असतील. द्वारकेचा राणा आहे म्हणून ते उत्सुक केलं, साधू असल्यामुळं पाहायला गेले. आणि जसं घरामध्ये प्रवेश केला त्यांनी, एक कल्पना करा, ज्यांच्या मांडीवर भगवान श्रीकृष्ण खेळलेले, ज्या यशोदेनं मांडीवर बसून 2 घास खाऊ घातलेत कृष्णाला, ज्याच्या गाऱ्हाण्यामुळे, ज्याच्या खोड्यामुळे वृंदावनामध्ये सतत टोमणे यशोदेला ऐकावं लागलेलं आहे, जो कुशीमध्ये झोपलेला आहे, ज्याला दूध पाजलेलं आहे. आणि भगवान श्रीकृष्णाचा स्वभाव, तो आनंद, मुलाने दिलेला त्रास, त्यातून आनंद जन्माला येतो, ही मातृत्वाची शक्ती, ही आईच्या आनंदाची विशेषता आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टीचा तो अनुभव घेतलेली यशोदा. पण भगवान श्रीकृष्ण थोडे कठोर आहेत. एकदा वृंदावन सोडतात, पुन्हा भेटायला जात नाही वृंदावनमध्ये. कशा करता सांगतो मी, लक्षात ठेवा. एकदा वृंदावन सोडलं त्यांनी, कंसाकडे जसे मारण्याकरता येतात, पुन्हा वृंदावनमध्ये जात नाही. काय अवस्था असेल यशोदेची. जन्मजात पासून 7-8 वर्ष पर्यंत सांभाळणं, पाठवणं, गाई राखण्याकरता, हे सगळं एक आयुष्य आहे. जेव्हा साधू घरामध्ये प्रवेश करतो, ते नंद बाबा वयोवृद्ध झालेले बसलेले, तर यशोदा अशी पिकलेली, भगवंत जिच्या मांडीवर बसलेलेत ना, तो अनुभव पिकलेला आहे. रवंत कशाला म्हणतात ते सांगतो. आणि जसा साधू प्रवेश करतो, नमस्कार करतो, यशोदा विचारते, कुठून आला? द्वारकेवर. असे कृष्णाला भेटला असाल तुम्ही? नाही, त्यांच्याकडूनच आलेलं. असे बस बस बसवलं, पाणी द्यायची यशोदा विसरते, दुरून चालत आलेला आहे म्हणून विसरते. कृष्णाकडून आला, बसा म्हटल्याबरोबर ते बसायच्या आत यशोदेचं बोलणं सुरू होतं. माझा कृष्ण इथे खेळत होता, या ठिकाणी थांबत होता, हे माझे कृष्णाचे कपडे, हे जे भांडं आहेत, ह्या भांड्याला श्रीकृष्णाने हात लावलेला आहे, ही जी घुसळण आहे, इथेच कृष्ण घुसळण करायचं. आणि अशा डोळ्यातून धारा येतात आणि तोंडातून शब्द येतात, पण चेहऱ्यावर जी चमक आहे, ते ब्रह्मचारी राहून त्या साधूच्या चेहऱ्यावर नाही. शब्द असे वाटतात जसे ते दुःखातून निघालेले आहेत. आठवणी सांगताना असं वाटतं जसं काही खूप दुःख झालेलं आहे. डोळ्यातून पाणी येतं कृष्णाची आठवण काढल्यामुळे. आणि कृष्णाला ज्यावेळेस हा साधू आला होता, वर्णन आलेलं आहे, त्यावेळेस कृष्णाच्या मुलाचं लग्न झालेलं होतं, प्रद्युम्नाचं. आणि ही जी आठवण आहे यशोदेची, ती तेवढीच आहे, तिचा कृष्ण तेवढाच आहे. तो ज्याला सांभाळलं, तो कृष्ण मोठा झाला, त्याला मुलगा झाला, त्याच्या मुलाचंही लग्न झालं, पण हिचा कृष्ण मोठा झालेला नाही यशोदेचा. त्याला म्हणतात विचार. अजूनही त्याला तेच कपडे दाखवते की हे कपडे कृष्णाचे आहे. मध्येच साधू बोलतो, अहो तुम्ही हे जे कपडे ते बालपणीचे, पण तो आता मोठा नाही, तो मोठा झाला असेल, तो मोठा व्हायलाच पाहिजे, पण मी जे आठवणी जपलेल्या आहेत ते ह्या काळातल्या आठवणी. हे घर, हा परिसर, ही गाई, वृंदावनातल्या गवळणी आणि हे जीवन आठवणीमध्ये आहे. दुःख नाहीये कुणाला, आठवण. आठवण म्हणजे दुःख नाहीये, आठवण म्हणजे उपभोगच आहे. हे कळणं फार कमी लोकांना माहिती. एकांतामध्ये तुम्ही आहात आणि ज्याची आठवण करता तो तुमच्या बरोबर असतो, ह्यालाच परमार्थ मानतात. ईश्वर समोर येऊन तुमच्या बरोबर बसला पाहिजे असं नाहीये, हा परमार्थ नाहीये. एका शिकलेल्या माणसाने प्रश्न विचारला, महाराज ज्ञानोबा आणि तुकोबाला साधू भेटले का? म्हटलं मूर्खासारखा प्रश्न आहे.
तुझ्या जागेवरून तू प्रश्न विचारला, तुझ्या अध्ययनावर प्रश्न विचारला. साधू संतांना देव भेटण्याची गरज काय? जे जिथून आलेले आहेत तिथे देवच होता. जगद्गुरु तुकोबाराय आपला पूर्व इतिहास आध्यात्मिक सांगत असताना सांगतात, आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी, बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताय. आम्ही वैकुंठात राहणारे आहोत. वैकुंठात देवच आहेत. देवाला भेटून आलेल्या माणसाला पुन्हा देव भेटला का असं विचारणं म्हणजे शुद्ध मूर्खपणा. आलो या तुमच्या आमच्यासाठी साधू संत आलेले. झाडू संताचे मार्ग अडराणी भरले जग, उच्चिष्टाचा भाग शेष उरला तो. हे जीवन आहे. म्हणून साधू संतांना देव भेटला पाहिजेत असं नाही, त्यांच्या आठवणी, त्यांचे विचार आणि त्या आठवणीमध्ये असणारा परमात्मा जगाच्या दृष्टीने नसेल पण त्यांच्या दृष्टीने त्यांना साथ देतो. त्याच्या दृष्टीने तो त्यांच्यामध्ये उपस्थित आहे. हाच परमार्थ आहे, हीच आठवण. म्हणून तुम्ही सुद्धा एकांतामध्ये बसा आणि आनंदाचे क्षण आठवा. तो जो आठवलेला क्षण आहे तो त्याही वेळेस अंगातून शहारे आणून देतो. आनंदाचा उपभोग घेत असताना जो क्षण 10-15 वर्षापूर्वी तुमच्या जीवनातून आला असेल तो आजही तेवढाच आनंद देतो. तो तितक्या तन्मयतेनं आठवला पाहिजे, तितक्या तन्मयतेनं तुमचा राहायला पाहिजे. आणि त्याची सातत्याने आठवण म्हणजेच भजन आहे, म्हणजेच परमार्थ आहे. यालाच नारद भक्तिसूत्रामध्ये भक्ती असं म्हटलं. भक्ती म्हणजे काही समोर देव ठेवायचा आणि पूजा करत बसायची. ज्ञानोबराय, तुकोबाराय किंवा भगवान श्री देवर्षी नारद ह्या मताचे नाही आहेत. त्यात विस्मरणे परम व्यापुलता. भगवंताची आठवण म्हणजे भक्ती आहे आणि भगवंताचं विस्मरण म्हणजे संसार आहे. प्रेमामध्ये व्यवहार चालू असतो पण आतमध्ये एक तार असते जिथं त्या परम प्रियतम जो असेल आपल्या जीवनातला त्याची आठवण चालू असते. साधू सगळे व्यवहार करतात जीवनामध्ये. म्हणून मी जगद्गुरु तुकोबारायांचं चरित्र सांगितलं. 2 पत्नी जगद्गुरु तुकोबारायांना, दुष्काळाचा सामना केलेले जगद्गुरु तुकोबाराय, घरची श्रीमंती जगद्गुरु तुकोबारायांची. व्यवहारामध्ये कुठला फरक पडत नाही पण जे आतलं चित्त आहे, आतली जी धारा आहे ती परम प्रियतमच्या समोर समर्पित झालेली असते, तन्मय झालेले असतात. म्हणून बाहेरचा जो आघात आहे, बाहेरचं जे दुःख नाही ते भक्तांना येतच नाही. तुगा म्हणे हासे जल, काय सुंदर वर्णन येतं. नाही कान ते ठाई. असं तुमच्याही जीवनामध्ये एखाद्या वेळेस घडतं बरं. तुम्ही बसलेले आहात आणि काहीतरी चिंतनामध्ये आता समोर एखाद्या मित्राने जर टोमणा मारला, बाकीचे सगळे हसतात, तुम्ही हसत नाही. तुम्ही तिथेच आहात पण कान तिथे नाही, स्मरण तिथे नाहीये, बुद्धी तिथे नाहीये. काय बोललं गेला, कुठला विनोद झाला तो ग्रहण करू शकला नाही. याचं नाव आहे साधुता. संसारामध्येच साधू असतो. पद्मपत्र मिवांसा. सगळं व्यवहार व्यवस्थित चाललेले असतात पण मन कुठेच नाहीये. मन अगोदरच भगवंताकडे गेलेलं आहे. साधू पुन्हा पुन्हा विचारतो, अहो असं नाहीये, तुम्ही कधी भेटला का? भेटण्याची गरज नाहीये. यशोदा माता सांगते भेटण्याची गरज नाहीये. तो अप्राप्य नव्हता, तो गेला, त्याच्या कामानिमित्ताने तो गेला असेल. साधूने प्रश्न विचारला, त्याला कधी आठवण येत असेल का नाही, हा विचार केला का नाही? तुम्ही एवढी आठवण करता, हे माझ्या कृष्णाचं, हे माझ्या कान्हाचं आहे, इथे कन्हैया बसलेला आहे, हे ठीक आहे, पण तो कधी तुमची आठवण करत असेल का नाही? यशोदा माता फार सुंदर उत्तर देते. यशोदा म्हणते, मी प्रेम केलंय, त्यांनी करावं अशी जबरदस्ती नाही. मी केलेलं आहे, माझा स्वार्थ आहे त्या प्रेमामध्ये, मला आठवण यायला पाहिजे. मी विसरते का याच्याकडे माझं लक्ष आहे. तो कृष्ण आहे, त्यांनी आठवण केली पाहिजे. प्रेमाचं बंधन त्याला असलं पाहिजे. इतकं प्रेम माझं कच्चं नाही की माझ्या प्रेमात तो बांधला जावा. माझं प्रेम तुटू नये ही माझी भावना आहे. तो जिथे असेल तिथे सुखी असावा, जिथे असेल तिथे तो आनंदात असावा, पण माझ्या प्रेमासाठी तो बंधनात पडावा. त्याला म्हणतात साधूचं प्रेम.
नामदेव शास्त्री ऑफिशियलला सबस्क्राईब करा. सिद्धांत ऐका. आनंदी, निर्भय व सुखी व्हा. धन्यवाद.